मिताली, आवाज आला ना कसला तरी? अगं काही नाही, तुला पास वगैरे झाला असेल, चल. कसला आवाज आला? कोण आहे इकडे? तुला आला ना आवाज? गले, तू तू आधी इथून चल. कोणतरी पाठलाग करतो असं वाटतंय ग. मला हे काही बरोबर नाही वाटत, चल. कोणी आहे का? नले, परत कसला तरी आवाज आला. हो, चल बघूया. नाही नाही, नको, घरी चल. अगं पण काही गरज नाहीये बघण्याची, चल घरी चल. तरी सारखा आवाज येतो आपल्याला. आपल्याला काय करायचंय? मिताली, आता बघूया आपण. चल. नाही नको, मला भीती वाटते. काही नाही यार. नले नले, ऐक तरी, नको पुढे जाऊस. तर चल, काही नाही होत. त्याला फक्त बघून येऊया कोण आहे. ये. दादा, ऋषी, दादा, दादा, ऋषी, ऋषी दादा, दादा उठ ना. ऋषी दादा, काय झालंय तुला? ऋषी, डोळे उघड ना ऋषी. मिताली, पाणी घेऊन जा, पाणी घेऊन जा. हा दादा, दादा उठ ना. दादा, दादा डोळे उघड. दादा डोळे उघड ना. डोळे उघड. ऋषी दादा, उठ. सावकाश. दादा, ऋषी, तू लागलंय रे तुला. ऋषी, काय झालं रे तुला? आणि कुठे येतोस तू? मिताली, त्याला आता काही विचारू नकोस. आपण आधी घरी जाऊया. उठ, चल. त्याला आराम करू दे.
सावकाश. ऋषी गोडाऊन मध्ये हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते मी. मला पण खूप बंधन आहेत ग, त्याच्यामुळे स्पष्ट नाही सांगू शकले. तुला तेव्हाच कळलं असतं ना तर तो तिथे का आहे, हे कटकारस्थान कोणी केलंय, तो किती दिवसांपासून, तुला हे सगळं समजलं असतं. असं पण नली आता जास्त सावध राहायला पाहिजे. मदर मदर दार उघड. मदर मदर दार उघड. बघ महत्वाची बातमी आणली. मदर मदर दार उघड ना. ती आई. कोण मी? नाही मी तुला जन्माला घातलं ना. किती वेळा सांगितलं तुला, असं सायलेन्सर फुटल्यासारखा हाका बॉम्बा मारत घरात शिरत जाऊ नकोस. कळलं, सांगतो. काय सांगतोस कप्पाळ? आधी ऐकून घे नीट, कळलं का? जेव्हा आपण असं काहीतरी महत्वाचं काम करून येतो ना तेव्हा चूप यायचं. हाका बोंबा मारत सगळ्या घराला जागवत नाही यायचं, कळलं का? अगदी सावध यायचं. या कानाचा त्या कानाला पत्ता लागता कामा नाहीये. सावध, अगदी मांजरीच्या पावलांनी यायचं. कळलं. हा या कानाचं त्या कानाला पत्ता लागता कामा नये. हा. आलो. कुठे चालल्यास? तूच म्हणालीस ना मांजरीच्या पावलाने यायचं, म्हणून कॅटवॉक करत येतो. काय करू रे मी तुझं? काय उजेड पडलायस ते सांगा. हा तेच सांगायला आलो होतो. महत्वाची गोष्ट आहे, हे ऐकून तू खूप खुश होणार आहेस. ऋषीला मी गोडाऊन मधून पळवून लावलं. कसं ते ऐक. मी गेलो, बॉक्स मध्ये बंद होता. तो बॉक्स उघडला, त्याला बाहेर काढलं. त्याच्यासाठी ना खायला घेऊन गेलो होतो. बिचाराला भूक लागली असेल ना, मला पण दया आली त्याची. म्हटलं हे घे खा. त्यातलं थोडं मी पण खाल्लं. म्हटलं खा खा. खाताना त्याचे हात सोडले आणि त्याला वाटलं की मी मूर्ख आहे. मूर्ख वाटलं त्याला. आणि त्याने ते रशी सोडली आणि पळाला. कामगारांना वाटलं की मी करत त्याला जाऊ द्या पकडायला, आणि मी त्याचे जुगारून माझ्या बघत होतो. कामगार आपले पकडतात रशी. आता ऐक ना, सगळी संपत्ती आपल्या नावावर कशी होईल याचं प्लॅनिंग करायला हवं. बाबा आता मला शाबासकी देतील. बिचारा ऋषी, मला दया येते त्याची, पण काय करणार. नली, ऋषी आहे ना ग? हो, आला परत. कुठे सापडला? आता जरा त्याची तब्येत खराब आहे, नंतर भेटेल तो तुम्हाला. ऋषी सापडला? ऋषी कुठे सापडला? ताई, त्याची तब्येत खराब आहे, आम्ही तुम्हाला नंतर भेटतो. ऋषी, हे ऋषी, नलू पोरगा देवचार्याच्या फेऱ्यात सापडलाय वाटतं ग. फारच अवस्था वाईट झालीये ग. मीठ मोहरी काहीतरी उतरून टाक बर का त्याच्यावरनं. हो काकी. चल दादा. आई, आई बाहेर ये ना. आई कोण आलंय बघ. आई लवकर बाहेर ये. आई कोण आलंय बघ. तर एवढी कामं पडली आतमध्ये आणि मी
आई आई काकू काकू आई पाणी आण पाणी आई अगं डोळे उघड आई खोलीत कोणीच नाही, नलिनी पण दिसत नाही. बाहेर पडवीत असेल. घागर आहे, कळशी कुठे गेली? विठा, काय ग, नलिनी कुठं दिसत नाहीये. कुठे गेली? पाणी भरायला किती वेळ झाला? इतका का बरं वेळ झाला असेल तिला? काळजी वाटते. अच्छी हा, आलास? बरं झालं. अगं असं अनवाणी कुठे चालली आहेस? अरे देवा, चपला घालायलाच विसरली बघ. वेद आणि अनुमानी चालता येते बर का मला. अरे नलिनी पाणी आणायला गेली, ती अजून आलीच नाही. किती वेळ झाला? काळजी वाटली रे, म्हटलं बघूया कुठे दिसते का. अगं पण तू कशाला जातीस तिला शोधायला? येईल की तिची ती? आपल्या विरोधात एखादा कट रचत असेल. चल चल. तुझं आपलं काहीतरीच. अरे आई, बघूया तरी कुठे आहे का. वेद आपला ऋषी परत आला रे. काय? काकू पाणी घे. काकू काकू बघा तरी कोण आलंय. आई उठ. आई बरं वाटतंय ना तुला? बरं वाटतंय ना ग? आई कोण आलंय बघ. दादा आलाय बघ. ऋषी ऋषी
आलास माझा ऋषी माझा ऋषी आला ऋषी काय झालं बा आलास ना कुठं होतं ऋषी ये ना ये माझा ऋषी आलाय मी तुझी वाट बघत होते ऋषी ऋषी आला खरंच आपला ऋषी परत आला. अच्छा ऋषी गावडे घरी परत आलाय तर अरे काय काय बडबडतोयस तू कुठे बघितलंस तू ऋषी दादाला आम्ही मित्र खेळत होतो तेव्हा बघितलं. खूप थकलेला पाय ओढत चाललेला त्याचे डोळे लाल झालेले आहेत तो पुतळ्यासारखा थांबलेला. आई शपथ मी खरं बघितलं. मला सांग तो एकटा चालवता का नली पण होती त्याच्या बरोबर? हो ना नली होती. बघितलं सज्जी हा ऋषी अचानक कसं काय परत आला ग? सगळे शोधत होते तेव्हा सापडला नाही आणि असा अचानक सहज परत आला. आणि नली त्याच्या बरोबर आहे याचा अर्थ काय घ्यायचा आपण? अरे हो 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 जरा धीर धर. नलिनी इथं परत आल्याशिवाय आणि तिच्याशी आपण बोलल्याशिवाय आपल्याला कसं काय कळणार खरं काय ते? वेद मला काय वाटतं तू तुझ्या मनातल्या शंका राग आत्ता तरी बाजूला ठेव. ही काही राग लोभाची वेळ नाही. कसंही असलं तरी गावडे आपले नातेवाईक आहेत. जा तू लगेच जाऊन ऋषीची चौकशी कर. आई मला वाटतं आधी मला काय वाटतं ते कर. असं धावत पळत जाणं गरजेचं आहे का? हो तुझं कर्तव्य आहे ते. त्यात आधीच ते ऋषीने लिहिलेल्या चिठ्ठीमुळे गदारोळ माजलाय. होताना संपवण्याची भाषा केली गेली. त्याचं सोक्षमोक्ष व्हायला नको. सोक्ष मोक्ष तर लागायलाच हवा. इथून पुढे तुझा गावडेंशी संबंध संपला. हे बा काय झालं असं काय करतेस नली? आता ऋषी घरी आलाय म्हटल्यावर तुला घरात यायला काही हरकत नाही. हे चल. नाही मिताली आईला मी शब्द दिलाय. आता तिची तब्येत बरी नाहीये म्हणून मी त्या गोष्टीचा फायदा नाही ना घेऊ शकत. हो अगं पण आईला बरं वाटलं की मी आणि वेद जोड्याने घरी येऊ. तू जा तोपर्यंत मी आहे इथे. काय झालं बाळाला? हा काय बघतोयस असं? हा माझ्याकडे बघ माझ्याकडे बघ. हे हे काय लागलं ऋषी तुला? दुखतंय ऋषी? भूक लागली? खाल्लं नव्हतंस? तुला भूक लागली आहे ना? थांब मी तुला खायला घेऊन येते. हा कुठं जाऊ नकोस ऋषी. थांब इथेच थांब मी आले. हा
ऋषी कुठे निघालास? ऋषी असा गप्प गप्प काय असतो? बघ ना माझ्याकडे बघ, बोल ना काहीतरी. मी खूप वाट बघितली रे तुझी. तू बस हा, काकू तुला खायला आणायला गेलेत. थोडस खाऊन घे म्हणजे बरं वाटेल. हा ऋषी, हे बघ मी आज तुझ्या आवडीची भाजी केली आहे, मी भरवते तुला. हं? जेव खा. मी पाणी घेऊन येते. हा? भूक लागली असेल ना, धर, खा. खा ना. हे बा, हा कर. ऋषी खा ना. ऋषी खा ना थोडस. कुठं होता कुणाष्ट, कुणाची तरी दृष्टच लागली असेल. कुणाची दृष्ट लागली असेल तर ती गेली सुरीत. हा आता बघ, पटपट जेवण जाईल तुला. हा खा तुझ्या आवडीची भाजी. खा पण, खा ना. वेद, वेद, ऋषी, वेद, ऋषी, ऋषी.